नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगला ना शॉपवरून आल्यानंतर सुरुवात झाली होती आणि घरी आले तेव्हा विहान झोपलेला होता. मग 6 वाजून गेले होते. तर मग त्याला उठवलं तर थोडा चिडचिड करत होता झोपेतून उठल्यानंतर. म्हणे मला भूक लागली आहे आई. तर मग त्याच्यासाठी ना इकडे तिळाचे लाडू बनवून दिले 2-3. त्याच्यानंतर इकडे त्याला गाडी खेळायची होती. तर मग त्याला अंगणामध्ये गाडी आणून दिली आणि मग धनश्री पण त्याला सोबत होती. तर मग ते दोघं गाडी खेळत होते बाहेर अंगणामध्ये आणि तो काही तिला एकटीला खेळू देत नाही गाडी. तर त्या गाडी त्यालाच खेळायची असते पण ती त्याच्यासोबत पाहिजे असं असतं त्याचं. तर मग इकडे तो गाडी खेळत होता. मध्ये 2-3 दिवस सारखा पाऊस होता त्याच्यामुळे हे झाडं छान फुटले आहेत. आणि इथे खाईच्या पाण्याचं झाड लावलेलं आहे ते पण छान झालेलं आहे. आणि अजून एक आहे. तर त्याच्यानंतर इकडे गायांचं आवरायला आलो होतो ताई आणि मी. तर गायांची धार वगैरे काढून घ्यायची होती आणि 6-7 वाजले होते जवळपास. पण उजेड भरपूर होता तर मुलं बाहेर अंगणामध्ये खेळत होती. आणि इकडे ना हे छान आमचं भुईमुगाचे शेंगा आलेले आहेत. आता त्याला छोटे छोटे शेंगा आलेले आहेत खालून. आणि ताईने याच्यात मधले ना जे तीळ होते ते काढून टाकले होते. तर मग आता छान झाले आहेत. तर आमचं बाहेरचं काम वगैरे आवरलं आणि अंधार पडलं होतं. तर विहानला म्हटलं आता आपण घरामध्ये जाऊया. तर नाही म्हटलं मला बाहेर गाडी खेळायची आहे आणि अंधारमध्ये छान लाईटिंग लावून गाडी खेळता येते. तर म्हटलं मग तू खेळ गाडी. तर मग त्याच्या पण सोबत बाहेर कोणीतरी पाहिजे, संध्याकाळी भीती वाटते. तर मग धनश्री आणि मी बाहेर थांबले. तर मग बराच अंधार पडला. म्हटलं आता आपण घरामध्ये जाऊया. तर स्वयंपाक बनवायचा होता. तर इकडे ना कोथिंबीर पण निवडून घेतली आणि खूप सुकलेली पण होती. तर मग ठीक आहे म्हटलं. तर त्याच्यानंतर विहानला अभ्यासाला बसवलं होतं. तर मग अभ्यासाला बसवल्यानंतर आहे ना त्याच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतो की आता मला भेळ खायची होती. तर म्हणे मला पण भेळ खायची आहे. म्हटलं ठीक आहे. मग त्याला इकडे भेळ सोडून दिली होती आणि मग भेळ खाता खाता त्याचा अभ्यास चालू होता. तर धनश्री पण अभ्यासाला बसलेली होती. मग आम्ही सर्वांनी पण भेळ खाऊन घेतली आणि डोक्यामध्ये विचार चालू होते की भाजीला काय बनवायचं. तर मग म्हटलं अंड्याची भाजी बनवूया. फ्रीजमध्ये अंडे होतेच. तर मग इकडे ना काळ्या मसाल्याची अंड्याची रस्सा भाजी बनवायला घेतली होती मी. आणि लोखंडाच्या कढईमध्येच मी अंड्याची वगैरे भाजी बनवते. आणि तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर ती पण मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे. तर फक्त व्हिडिओचा स्पीड जरा फास्ट केलेला आहे. तर मग त्याच्यानंतर तुम्हाला पाहून लगेच कळेल की मी अंड्याची भाजी कशी बनवलेली आहे. तर प्रत्येक वेळी अंड्याची भाजी ना मी अंडे तेलामध्ये फोडते आणि मगच भाजीमध्ये टाकते. पण ह्या वेळेस ना थोडी वेगळी करायची होती. म्हटलं आपण अंडे उकडून घेऊया आणि नंतर मग रस्स्यामध्ये टाकूया. तर इकडे ना अंडे छान बॉईल करून घेतले होते आणि तेच अंडे ना असे अर्धाले कट करायचे आणि तव्यावर छान फ्राय करायचे. तर इकडे ना छोटा तवा घ्यायचा आणि त्याच्यावर आहे ना अंडे कापून घ्यायचे अर्धा आणि त्याच्यानंतर तव्यावर छान फ्राय करायचे आणि मग भाजीमध्ये सोडले ते. तर ही दुसऱ्यांदा केली होती मी अशा अंड्याची भाजी. तर भाजीचा रस्सा इकडे छान उकळत होता आणि इकडे मी अंडे पण फ्राय करायला घेतले होते.
आणि त्याचसोबत मला भाकरी पण बनवायच्या होत्या. तर मग ना इकडे शेगडीवरती ना भाजी ठेवली होती आणि इकडे गॅसवरती मी भाकरी करायला घेतली आणि एका साईडला आहे ना अंडे पण छान फ्राय करत होते. मसाल्यामध्ये छान फ्राय करायचे आणि मग भाजीमध्ये टाकायचे आणि पुन्हा 5-10 मिनटं भाजी उकळायची आणि छान होते रस्सा भाजी. तर इकडे ना मी भाजीमध्ये अंडे सोडून घेतले आहे आणि त्याचसोबत इकडे भाकरी करायचं पण काम चालू होतं माझं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.